आताच सोलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना DYFIच्या वतीने सध्या महाराष्ट्रामध्ये जी हिंदी भाषेची सक्ती केली जाते त्याच्या विरोधात या ठिकाणी आमच्या शिष्टमंडळाच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे। सरकारपुढे आमचं एकच मागणं आहे, महाराष्ट्रातल्या मराठी भाषिकांच्या अस्मितेला तुम्ही नख लावू नका आणि हिंदीची सक्ती करू नका। प्रत्येक मराठी माणसाला त्यांच्या पाल्यांना मातृभाषेतूनच शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्या मुलांचा सर्वांगीण बौद्धिक विकास होण्यासाठी मराठी भाषेपेक्षा दुसरी कोणती भाषा सुकर नाही असं आमचं म्हणणं आहे। म्हणून सरकारने तात्काळ हिंदी भाषेची सक्ती मागे घ्यावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात उतरू अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे। त्या शाळा आणि इंग्रजी शाळांमध्ये सुद्धा आपण मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे, त्या भाषेतूनच शिक्षण दिलं पाहिजे। पण हिंदी भाषेची सक्ती केल्यामुळे त्याच्यामध्ये द्वंद्वात्मक परिस्थिती निर्माण होते। एकंदरीत आपली मराठी भाषा ही पुन्हा लोप पाहू शकते। आपण अगदी संत साहित्याची परंपरा पाहत आलो तर आजपर्यंत मराठी भाषेने समृद्ध केलेलं आहे आणि मातृभाषेतूनच शिक्षण दिल्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा सर्वांगीण विकास झालेला आहे। ही जी गोष्ट आहे ही शासनाला माहीत आहे, परंतु एक राष्ट्र एक भाषा, एक राष्ट्र एक निवडणूक ही जी काही धोरण आहेत ही चुकीची धोरण आहेत। या धोरणाला अनुसंधान त्यांनी एक राष्ट्र आणि एक भाषा करायच्या अनुषंगानं ती पावलं उचलत आहेत। त्या सगळ्या गोष्टींचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि तुमच्या माध्यमातून आम्ही हे सांगू इच्छितो की तुम्ही संबंधांना कळवा, नसेल तर आम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी आंदोलनाच्या पवित्र्यात उतरावं लागेल। आपल्या भावना मी शासनाला कळवतो। धन्यवाद।